निलेश गायवळ पासपोर्ट प्रकरण आणि या प्रकरणी वाद चांगलाच पेटलाय। गायवळला रोहित पवारांनीच पासपोर्ट दिला असं राम शिंदे म्हणतात। अनिल देशमुखांच्या माध्यमातून रोहित पवार यांनी पासपोर्ट दिला असा आता आरोप आहे। रोहित पवार तोंडघशी पडल्यानं खोटं बोलतायत असा जोरदार पलटवार राम शिंदेंनी केलेला आहे। या सगळ्या संदर्भात राम शिंदे यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। सभापती राम शिंदे आता सोबत बोलण्यासाठी आहेत। साहेब, काय सांगाल? आपल्यावर आरोप झाले, निवडणुकीची चर्चा आहे, आपले फोटो व्हायरल झाले। मी बाहेर देशात बार्बाडोस येथे कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन 68वी कॉन्फरन्ससाठी इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी गेलो होतो आणि गेल्याच्या नंतर पाठीमागे अशा प्रकारचे जे आरोप झाले ते आरोप जाणून बुजून राजकीय हेतूने प्रेरित होऊन अशा पद्धतीचे आरोप करण्याचा प्रयत्न आमदार रोहित पवारांनी केलेला आहे। परंतु परत येईपर्यंत दोन्ही आरोपामध्ये कुठलंही तथ्य राहिलं नाही आणि ते खोटं बोलले, धांदात खोटं बोलले आणि बिनबुडाचे आरोप केल्याच्यामुळे ते तोंडघशी पडलेले आहेत। अशा व्यक्तिमत्वाला खेडेगावात आमच्या म्हणतात की हे भिनासलेलं व्यक्तिमत्व आहे। दररोज दैनंदिन समाज माध्यमावरती काही ना काही चर्चा करायच्या आणि चर्चा करत असताना आपण अडचणीत आले की दुसरा विषय काढायचा, अशा स्वरूपाचा साधारणतः हा प्रकार सुरू आहे। पासपोर्टच्या संदर्भामध्ये माझं मंत्री महोदय चंद्रकांत दादा, माझे मंत्री तानाजी सावंत यांचं नाव घेतलं की यांनी सहकार्य केलं पासपोर्टला। हा पासपोर्ट 2020 साली केलाय आणि गायवळ बंधूंच्या नातेवाईकांनी सांगितलं की हा पासपोर्ट मिळण्यासाठी रोहित पवारांनी अनिल देशमुखाच्या माध्यमातून आम्हाला मदत केली आणि 2020 साली त्याचा पासपोर्ट मिळाला। मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याची चौकशी देखील लावलेली आहे। चौकशीत आता निष्पन्न होईलच। आणि राहिला प्रश्न ते वेपनच्या संदर्भामध्ये, वेपन दिलं गेलं नाही, वेपन त्याची लायसन इश्यू झालेलं नाही आणि मग अशा स्वरूपामध्ये बिनबुडाचे आरोप करू आणि त्यांनी सांगितलं की मी सहकार्य केलं। मला वाटतं की मी गृहराज्यमंत्री होतो, मला काय सांगायचं काय नाही सांगायचं हे चांगलं कळतं। निवडणूक तर कर्जत जामखेडमध्ये परफॉर्मन्स दाखवावं लागेल म्हणून माझ्यावर केलेले हे राजकीय हेतूने केलेले आरोप आहेत, त्यातलं कुठलंही तथ्य नाही। तर हे होते राम शिंदे, त्यांनी सांगितलं की आता राजकीय हेतूनेच मला आता बदनाम करण्याचा प्रयत्न रोहित पवार करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।